या जेवायला बघा मस्त पोपट माशाचा हे केला आहे, बोटी केलेली आहे, बांगडात तळलेला आहे. टेम्पोवर चढून टिपतोय जांभळं आणि खातोय एकटा एकटा वरती बसून. इकडं ते हातामध्ये बघता बघता बघा अर्धी पिशवी भरली जांभळांची आणि एकदम टेस्टी टेस्टी जांभळं आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहे आंबे बघायला. कुठे साप आहे? कुठं साप आहे? ते तिकडे बसलेलो, तिकडे साप आलेला आहे. ए धक्का नको दे. गाईज गाईज काला मासा भेटलाय आम्हाला. पहिली बोनी झालेली आहे. कसा दिसतोय? एकदम भारी. गाईज नमस्कारम, तुमचे सर्वांचे स्वागतम. जय श्रीराम आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर जाऊन बघा. मयूर भाऊ आणि मी गेलेलो भाऊच्या धक्क्याला. रातभर झोपलो नाही. सकाळी 3 वाजता म्हणजे पहाटे 3 वाजता मयूर भाऊकडे गेलो. तिथून आम्ही गेलो भाऊच्या धक्क्याला. मावऱ्याचा मार्केट होलसेलचा कव्हरअप केला. नंतर मुंबई फिरलो. मुंबई फिरून 10 वाजता सकाळी घरी आलो. मावरा बिवरा मम्मीला दिला तोडून आणि तसा झोपलेलो. फक्त 2 तास झोपलो. आता वाजलेले आहेत 12:30 आणि आंघोळ बिंगोल करून जास्त हाफ पॅन्ट घालून रेडी झालेलो आहे आता. आणि आता निघालो आहे मकसदकडे आपल्या. तर आज तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्याला म्हणजे मावरा घेऊन येऊन परत एक काम आहे, आपला एक प्लॅन आहे, तिकडे जायचं आहे. तर तो प्लॅन असा आहे की प्लॅन काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही फक्त गाव फिरणार आहे. आणि आत्ता जो ब्लॉग असणार आहे तो फक्त गाव फिरायचा ब्लॉग असणार आहे. आणि खाडीवर जायचं आहे असं बोलतात आपले भाऊ लोक. आता बघू, खाडीवर पण जाऊ, गळ टाकू, जाळ टाकू, भुसा वगैरे टाकू. आपण काय मावरा वगैरे भेटते का बघू. नाहीतर मग नुसता इकडं तिकडं आजचा दिवस पलटी करू, मग मजा मस्ती करू या ब्लॉगमध्ये. तर बाकीचे पण आपले भाऊ आपल्याबरोबर जॉईन होतील. मयूर भाऊ आहे, शिंगड्या आहे, कालू आहे, अमिश भावाला तर येईल. आणि आपला रोहित भाऊला भेटायला जायचं आहे मला. तो रोहित नाही, अजून एक रोहित आहे. त्याला मी कधी ब्लॉगमध्ये दाखवला नाही, तर आपण त्याला भेटू भरपूर दिवसानंतर. भाई जरा एका ट्रिपला गेलेला, त्याच्यानंतर आलेला आहे तो. आणि आता मम्मीला मी जेवण बनवायला सांगितलं होतं, तर आता मम्मीनी मस्त पोपट मासा बनवून ठेवलेला आहे. शिंगड्या भाऊनी फोन केला होता, म्हणतो लवकर ये. मयूर भाऊ अजून झोपला वाटतं, त्याला जाऊन उठूया आणि मग या ब्लॉगमध्ये फुल मजा मस्ती करूया, खाडीवर जाऊया. बघू काय असेल, दाखवतो ब्लॉगमध्ये. चला कंटिन्यू राहा. या जेवायला बघा मस्त पोपट माशाचा हे केला आहे, बोटी केलेली आहे, बांगडात तळलेला आहे. आणि आपला पोपट माशाचा जो बगर आहे त्याला आंबट घेतला आहे आणि भात. आता जेवतो मग जातो. बाई लोकांचे फोन यायला लागलेत मला. चला आईच आता आलेलो आहे बाहेर जेवून. आणि माझी जी 1-2 कामं होती ती कामं पण केलेली आहेत. आता चालू आहे मयूर भाऊकडे. भाऊला करते फोन, तर फोन उचलत नाही, झोपला असेल तो. जाऊन त्याला उठवतो. आणि आपला शिंगडा भाऊ येते, कालू भाऊ येते. जाऊन आपल्याला जायचं खाडीवरती. बघू आता मयूर भाऊला जाऊन उठूया. रोहित भाऊला पण भेटलो जाऊन मी. आता आपण मला दाखवतो त्याला मयूर भाऊच्या घरीच चाललेलो आहे. आणि बाहेर एवढी गरमी आहे ना गाईच, काय सांगू तुम्हाला. असं वाटतं कोणतरी तंदुरीची भट्टी लावलेली आहे आणि असं वाफ फेकते तोंडावरती. बाबा बाबा बाबा, एकदम खतरनाकवाली गरमी आहे सध्या. काम नसेल तर बिनकामाचं बाहेर निघू नका, आमच्यासारखं घरातच राहा. काय सांगू तुम्हाला, जाम म्हणजे जाम भिकार गरमी गाईच. जातो सावलीतून झाडाच्या इथून रोहित आपल्या मयूर भाऊकडं, त्याकडे जाऊन तुम्हाला भेटतोय. त्याला काय झालं आहे फायनली मयूरच्या घरी. बाईनी फोनच नव्हता उचलत, झोपलेला. बेल होतं तर बेलचा पण काही रिस्पॉन्स देत नाही. कसा त्याला उठल. आता गेलं आहे आंघोळ करायला. तर त्याची आंघोळ झाल्यावरती बघू आपण खाडीवर जाऊ. आता काय लेट झालं आहे खाडीवर जाऊ. तर बघू काय ते प्लॅन आहे. बाईची आंघोळ होऊ दे, मग आम्ही तुम्हाला भेटतो. आणि बघा घामाघूम झालो आहे बाहेर, बेल वाजून. बाबा नशीब उठला तो. हा थांबतो जरा वेळ, बाई फ्रेश होते, मग आपण जाऊ. चला प्लॅनमध्ये थोडासा आलेला आहे चेंज. तर खाडीवर जाण्यासाठी आपले 1-2 भाऊ आहेत, त्यांना आलेलं आहे मध्येच काम. तर मग खाडीवर आज नाही जायचं आहे, खाडीवर उद्या जायचं आहे. ब्लॉग तर कंटिन्यू होणार खाडीचा. पण मयूर आणि मी बोललो का आपण करायचा काय. तर आता आम्ही आलेलो आहे जांभळं पाडायला इकडे. तर बघू आता हे इथं खाली तर भरपूर जांभळं पडलेले आहेत.
झाडावरती पण जांभळं भरपूर आहे. आता आम्ही जांभळं पाडतोय. जांभळं पाडून मग संध्याकाळी जत्रा आहे. साईबाबाचा वर्धापन दिन सोहळा आहे मंदिराचा इकडे. तिकडं जाणार आहे मस्त जत्रेमध्ये रील्स वगैरे बनवायला. तर आता जांभळं वगैरे पाडतो आणि खाडीवरती मग उद्या जाऊ. आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहील. बाकीचं तुम्हाला मी उद्या दाखवेल. पण आता आपण जांभळं वगैरे पाडू. थांबा जरा बघू. झाडावर जाऊन काढू आणि खाऊ मस्त जांभळं. आंबा वगैरे आहे तिथं. आंबा पाडायला जर जमलं तर आंबे पण पाडू आपण. टेम्पोवर चढून टिपतोय जांभळं आणि खातोय एकटा एकटा वरती बसून. इकडं ते हातामध्ये बघा काय ताजी ताजी जांभळं. हे बघ इकडं हात बघ वरती अजून त्या फांदीवर चढ जरासा. पहिल्यासारखी काहीच मजा नाही राहिली. आजकालच्या पोरांना माहिती नाही. पहिले आम्ही बारीक होतो तेव्हा जायचो जांभळाचं. हवा जरी आली तरी जायचो झाडाखाली जांभळं टिपायला. पहिल्याचे जे खेळ वगैरे होते उन्हाळ्याच्या सुट्टीतले सगळे अलगच होते. मजा मस्ती जी अलग होती. आता काही पोरांना समजतच नाही. मोबाईलमध्ये सगळे एडे झालेले आहेत. ते बघ इकडं आहे बघ. हे बघ हाताजवळ बघ हाताजवळ. हा यो वरती. हा हे बघा काढ. नको काढू मग कच्चा असेल तर. 3-4 झाडं आहेत बघा. इकडं पण झाडं आहेत. त्या पण झाडाला जांभळं आहेत. आपण काढू आता जांभळं. कॅरी बॅग शोधून आणलेली आहे जांभळं पाडण्यासाठी म्हणजे जमा करण्यासाठी. आणि मयूर भाऊ बोलतो तू पण झाडावर आहे. आता बारकी बारकी झाडं आहेत. बघू आता किती भेटतात जांभळं आपल्याला. दाखवतो तुम्हाला मी. आणली रे पिशवी. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो काय मी. आता मी पण चाललेलो आहे झाडावरती. बाबा बाईने जांभळं जमा केलेले आहेत. आणि बघा पिशवी आता घेऊन आलेली आहे मी. आणि सध्या एवढी जांभळं जमा झालेली आहेत आमच्याकडे. आणि हवा आल्यावर झाड नुसतं हलतंय. आणि बघा वरती बघा फीट जांभळं आहेत वरती एकदम भारी भारी. पण झाड जाम हलतंय. हे झाड पुढे नको जाऊ रे तुटल ती. झाड हलतंय. भीती वाटायला लागली काही. आता टेम्पो आलेला आहे इथे मग टेन्शन नाही. आता त्या टेम्पोवरती चढून होईल काम आपलं. चला बनलाय. झाडावरून डायरेक्ट टेम्पोवरती गेलेलं आहे. टार्झन एंड टायमाला टेम्पो आला इकडं. म्हणजे कसं आता आम्हाला आसरा भेटला त्यावर उभा राहायला जांभळं पाडायला. आणि जांभळं भारी घास नाही लागत जांभळांचं. टेस्टी. आणि अजून बाजूला एक झाड आहे त्याच्यातून पण काढूया. आणि सध्या तर आम्ही एवढी जमा केलेली आहेत. घे पिशवी घे. थांब एक आलो थांब पुढं थांब. बघता बघा अर्धी पिशवी भरली जांभळांची. आणि एकदम टेस्टी जांभळं आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहे आंबे बघायला. आंबे भेटतील का माहिती नाही. जाऊन आपण ट्राय करू. जांभळं काय घेतल्यानंतर आता चाललो आहे आंबे बघण्यासाठी. जर असेल झाडावरती आपल्याकडे तर घेऊन ये आंबा. काय रे भाई. चला चालू आहे घरी. आम्ही नाही जांभळा ठेवतो फ्रीजमध्ये आणि चाललो आहे आंबे बघायला. आंबे भेटतात का नाही. तर बघा ही एवढी भेटले आहेत. खाल्ली आम्ही याच्यातली. ही ठेवू फ्रीजमध्ये न जाऊ आता आंबा बघायला. चला मयूर भाऊच्या घरी आहे माझ्या इकडे नाही आहे. कारण ही कशी घेऊन फिरलं मग गावात कोणी भेटल मग ते मागत राहतील. मग त्याच्यातून कमी होत जाईल. मग नाही पण नाही बोलू शकत ना कोणला. मग त्यासाठी घेऊनच नाही फिरत. डायरेक्ट आता आंब्याच्या झाडावर जाऊ. बघू आंबा आहेत का नाही. पाणी पिऊन घेतो पहिले. जाम बेकार गरमी बाहेर. चल घे पाणी. गाई जेवढा थकत आम्ही मेहनत करून आलो आहे इथे आंब्याच्या झाडाजवळ. ना काय आम्हाला आंबे तर दिसत नाही झाडावरती. साफ केलेत पहिलेच कोणीतरी आम्ही यायच्या आधीच. बघू 1-2 दिसले तरी पण जाऊ वरती. बघते तर काही दिसतच नाही आंबे आम्हाला. कंपनीच्या कंपाऊंडमध्ये आलो आम्ही आतमध्ये. हे बघा
एक पण आंबा ठेवलेला नाही, सगळे गायब केलेले आहेत पहिलेच. आंबा भारी आहे, गोड आंबा आहे या झाडाचा, एकदम भारी. कैरी पण म्हणजे गोडसर लागते. काहीच नाही दिसत आहे. बघतो काय दिसल ना, चढतो आम्ही वरती आणि काढतो, तुम्हाला दाखवतो. आणि गाईज खरंच आमचा बॅड लक आहे बघा. दुसरा झाड आहे, इथं पण आलतो आम्ही. या झाडाला पण अख्खा छान मारला आम्ही. एक आंबा नाही ठेवला त्या झाडावरती. पुढं बघू अजून भेटतात का. पोरांनी सगळे काढून मोकळे झाले, आम्ही लेट झाला या टायमाला. आणि तुम्हाला आवाज येत असेल, वर्धापन दिन सोहळा आहे 25वा. संध्याकाळी जाणार आहे आम्ही. बघू जमला तर ब्लॉग बनेल ना, तर आम्ही मस्त जत्रेमध्ये रील्स वगैरे काढील. बघू दिसलं आंबे तर तुम्हाला दाखवतो मी, नाहीतर सांगतो कसं काय आहे पुढे ते. काहीच बघतोय आम्ही बघा, वरपर्यंत काहीच आंबे नाही, अख्खे गायब केलेत पोरांनी. हा जाम बेकार ऊन लागते, पाण्याची बाटली घेऊनच फिरते आम्ही. काय आंबे भेटले नाही, पण इथं पालना भेटलाय जोका. तर थांब जरा. हाय जोका आहे. जोका जुन्या आठवणी सगळ्या ताज्या व्हायला लागल्यात. जोका बांधलेला आहे इथे झाडाला, आता खेळणार आहे मयूरबाई. बचपन के हे अजून एक पिल्ली बसल्यात बघ त्याला वरती. पिल 2-3 पडलं तर व्हायरल. एक मिनिट. काही तुटला पाहिजे, धाड करून खाली. मजा करून सुटेल. मला स्टोरी टाकायला व्हिडिओ होईल ना एक. तेवढंच पाहिजे मला. नंतर बघ पट्टी. आवाज यायला लागलाय खाटकुट. कल्टी नाही केलाच आहे. तुझी बारी आता. नाही मी नाही केलं. नाही तुला पण झालं. ए धक्का नको दे. फास्ट फुल मजा. बचपन के याद ताजा. आजकालच्या पोरांना काय जी मजाच माहिती, नुसतं मोबाईल मध्ये गुंतलेले. पहिले काय खेळायचो, क्रिकेट, लगोरी, निगोच्या. तिकडे क्रिकेट पण खेळतात आता गावातले, ते दाखवू. काय खेळायचो. अंधली कोशिंबीर, चोर चिट्ट्या. काहीच खेळणार आहे आता. गए वो दिन. एकदा यादे. बाबा. मी नाही केलं. बस निकल गई हवा. मी नाही केलं. काय रे, डायरेक्ट घरी. थांब ना, आंबे बघू ना. बघू थांबा आंबे अजून बघू इथून दिसतो का. झाड बघ केवढं मोठं आहे बघ. तेवढं मी जरा छान. जुने झाड आहेत ना, ही मोठीच असणार ना. भरपूर वर्षा आधीपासूनची कंपनीमधली झाड आहेत सगळी. फल प्रयत्न आंब्याच्या झाडावर करून आम्ही आलोय चिंचा पाडायला, चिंचेच्या झाडाखाली. आणि दगड मारून पाडू शकत नाही, बाजूला गाड्या आहेत, गाडी बिडीवर जाईल कोणच्या. वरती चिंचा जाम भारी आहेत आणि गोड चिंचा आहेत. आता आपण चिंचा पाडूया, बघू चिंचा पडतात का नाही आपल्याकडून. पाडूनच राहा. लाईव्ह ही बघा पडली. नाही गिव्ह मी सम मिनिट्स, लगेच आम्ही पाडतो. जादू की छडी. तुटली पण ती चिंच. बघा पिकलेली भेटली मस्त एकदम भारी.
गोड गोड चिंच. तोंडात पाणी आलं असेल काय कसा काम. अरे तू सोडली कशाला. दीपक मोठे आले. थांब थांब लाकूड पाडायचा डोक्यामध्ये. बघा गाईच लाईव्ह दाखवतोय लाईव्ह तुम्हाला. चिंचा पाडतोय आता आम्ही. सगळी बचपनची यादे ताजा आणि सुकलेले एकदम भारी गोड चिंचा आहे त्या पाडतोय आम्ही. दाखवतो तुम्हाला. चला गाईच आलो आता घरी. आणि तुम्ही बघितलं जसं आपल्याला आंबं काय भेटले नव्हते. जांभळं भेटलेली पिशवी भरून अर्धी. तर मयूर भाऊला अर्धी दिली, अर्धी मी घेऊन आलो. मग मस्त मीठ लावलं आहे आणि आता जांभळे खायला बसले. आणि तुम्हाला बोललो होतो मी का संध्याकाळी जायचं आहे वर्धापन दिन सोहळ्याला. तर जमलं तर त्याचा ब्लॉग काढेल मी. तो सेपरेट ब्लॉग असणार आहे. आणि हा जो ब्लॉग आहे तो जसं तुम्हाला बोललो तो उद्या कंटिन्यू करणार आहे. कारण मावराचं काय दाखवू शकलो नाही मी. आपल्या खाडीवरती मावरा भेटणार होता त्याचं काय. आणि उद्या पण रोहित भाऊ वगैरे सगळ्यांना सुट्टी आहे. तर मग आता जांभळं खातो आणि मग तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट उद्या भेटतो. आणि संध्याकाळी जर जमलं तर मग वर्धापन दिन सोहळ्याचा पण ब्लॉग काढेल मी. नंतर मग रील्स वगैरे तर येतील. मग आता भेटूया आपण उद्या गाईज. 2,000 years later. गाईज तुमचे स्वागत आहे परत दुसऱ्या दिवशी. मी तुम्हाला जसं बोललेलो तर दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता आहे आम्ही मॅगडीमध्ये. बघा खायला बसलेलो आहे दुपारचा. आणि मयूर भाऊ पण आहे आपला. आणि आपला शिंगड्या भाऊ पण येतो आहे. आणि चाललो आता खाडीवरती. काल आपल्याला आंबं भेटले नाही, जाम बेकार वाटला. तर आता खाडीवर जाऊ मावरा पकडायला. आणि मग हा ब्लॉग आता खाडीवरून आपण कंटिन्यू करू. आम्ही जातो पहिले खाऊन घेतो पहिले. आणि ऊन जाम आहे बाहेर म्हणून टोपी बी गॉगल बिगल घालून आलेले. तर चला खाडीवर जाऊया आता आपण. मावरा पकडूया बघू काय. तर बघा आता आम्ही चाललो आहे खाडीवरती. आपले भाऊ लोक सगळे आणि शिंगड्या भाऊ पण होते. जाऊन आता पाग मारू आणि मस्त भुसा वगैरे टाकू. बघू काय भेटतंय मावरा. चला गाडीवर जाऊन भेटतो तुम्हाला. गाडी चालू दे. गाडीचं बघा आम्ही आलेलो आहे पाग घेऊन खाडीवरती. आता 1 मिनिट दाखवतो तुम्हाला पाग. ही पाग आहे याच्यामध्ये. आणि कालचा जो मावरा आणलेला आपण तो आणला आहे खायला. तर बघा पोपट मासा आहे, बांगडा आहे आणि बोंबील आहे. तर असा थम्सअप बिम्सअप बरोबर खायला आणलेलं आहे. लाव रे. आणि बघा पाग आहे. आपण तिकडे जायचं आहे पुढे खाडीमध्ये. ही कोणची तरी खाण आहे इथे. मित्राचे मयूर भाऊच्या मित्राची आहे. इथं माशांची खाण आहे अशी. बघा दिसते का तुम्हाला. हे जे पाणी साठवलं त्यामध्ये मासे पालतात. मग ते मोठे झाल्यावर खायला. आणि आपल्याला तिकडे पुढे खाडीत जायचं आहे. जाऊया आता आपण. आणि नवीनच पाक घेतलेले आम्ही या वर्षीच्या सीझनसाठी. आणि मोठी पाक घेतलेली बघा. दाखव तुम्हाला. आत्ताच घेतलेले आम्ही ही पाग. आता पावसाळा येतं ना. पावसाळ्यात कसं नुसतं मावरा भेटेल. आणि बघा किती मोठीच्या मोठी पाग आहे बघा. ही बघा भुसा पण आहे आपल्याकडे. 4 व्हीलर मावेल. हा भुसा पण आहे. भुसा आणला नाही आहे. भुसा पण टाकूया आपण. आणि या पावसाळ्यात मासे बिशे भरपूर पकडूया आपण. आता दाखवेल तुम्हाला ब्लॉग मी. आता काहीच झाली आमची तयारी पाग मारायची. आणि नवीन पाग ना भरपूर वजन आहे. आणि तो आता पाण्यात भिजल्यावर अजून वजन होईल. टाकूया पाग. बघू काय भेटतं आता मावरा आपल्याला. नको बनवू. बरोबर नाही पडला पाग ह्यो. झाडीमध्ये ना खाज पण येते जाम. या पागेने दमवला. पाग जाम वजन आहे. आणि आपला आमिष भाऊ आलेला आहे तिकडे आहे त्या कोपऱ्यात आहे. आणि बिल्डिंगी बघा पूर्ण खाडीपर्यंत आल्यात आता. दोस्तीना लोधावाला. पाण्याची वाट लावली यांच्या मुलं काय मोठं मासं पण नाही आता दर्यामध्ये. सगळं केमिकलचं पाणी यायला लागलं. केमिकल झालं ना पूर्ण. आणि खारफुटी सगळे मॅनग्रोव्हची झाडं. ती मॅनग्रोव्स. हा आणि यो पाग आता बरोबर पडला एकदम. 100% सांगतो तुम्हाला काय ना काय भेटणार आता.
आणि ही मोठी वल आहे जराशी, मागच्या वलीपेक्षा मोठी वल आहे ही. या वलीमध्ये काय ना काय भेटणार आपल्याला. मासा पण चिखलामध्ये मासा हरवला. यो बघा आला 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 आला, काला 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 मासा. धाव झाला धाव. पापलेट भेटली आहे साईज बघा गाईज माशाची. आता एवढी दाखव मग हात. देखो 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 तोच आहे साईज देखो काला मासे की. सोडतो का धुतोय झाला, सोडत नाही. ये देखो गाईज काला मासा. पिशवी आणले ना आपण. काढ पाणी काढ त्यातून, दाखव रे. डब्बा पण त्यातच आहे. या देखो काला मासा आहे, पकडा आहे हम लोग ने गाईज. हे बघा गाईज काला मासा. गाईज गाईज काला मासा भेटला आहे आम्हाला. पहिली बोनी झालेली आहे. कसा दिसतोय एकदम भारी. आता परत एकदा प्रयास आमचा. इथे मासे भेटलेली सावली आहे ना. हा परफेक्ट पडलेला आहे आता पण. टिटी ओरडते नुसती बघा, पण टेन्शन नाही, बजरंगबली अपने साथ है. सांगते रामात चोरले ती मांगूर मासे आणले. त्याला ना गाईज आता आपला जे आहे आता अंगण सोडू. साईडो साईडो. अशी मेहनत करायला अशी मेहनत केल्यावर मग असा मावरा भेटतो, मेहनतचा फल भेटतो. माकलो पण त्याला उतरायला लागलं. अति ठीक. या माशाने अख्खा माखवला काय चिखल, अख्खा चिखल उडवला त्याने आमच्यावर. ये तू मागव तू मागव तू ना. गाय चिखलाला असा घमघमाट सुटला ना. आमचा अंगा आता सगळा त्याला ठेच पहिला जे आयला अंगा उभं. भाजी झाल्यावर माकड असतोच. हे बघा एक साईज बघा साईज. आवाज आला इथून कसं काहीतरी. हा दुसरा तिसरा बिग शो. तिसरा तर एकदम बिग शॉट आहे. खाली टाक रे अंगण उघडा. हे बघा तिसरा एकदम बिग शॉट आहे तर. बघा कसा काम. काला 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 मासा. काला मासा काला शर्ट केला. पकड मी पिशवीत टाकतो ते. परत तिथंच टाक. सोड. त्यासाठी पाणी उतरायला लागेल. गेलंच तिथे उतरलं नसतं. ढसला यायला साप बघा, मासा ढसला यायला. हा आमचा ट्रेन फिश बाबू का हातात येत नाही. हा बघा फायनली गेला आहे. चिखल बघा. हा चिकल बघा बघा. हे बघा निंजा टेक्निक. हा एकाच पागात 3 मोठे मासे. आता मी पाक मारतो इकडे बघा. हा हे बघा. दे एकदा मारतो मी आता. हा किती जुना खिलाडी आहे. आणि ते बघा आमचे 2 खिलाडी आलेत. हंडा बिंडा इकडे 2 आमचे माणसं आलेत. ते बघा कळशा बिळशा घेऊन. सुंदर असा गुलीचा शॉट धीरज यांच्याकडून. हा बघा कसा दोर खिचतोय बघा, लांबूनच खिचतोय. आणि आता कचरा येणार आहे आपल्याकडे. सुंदर प्रकारे धीरज पाटील हे गावातल्या खाडीसाठी काम करतात, साफसफाईसाठी. त्यांनी आताच बघा ही बघा मासा नाही पण खाडी तर साफ केलेली आहे सुंदर प्रकारे. त्यांना आपण आपल्या ट्रस्टतर्फे एक शाल आणि स्लीपर देण्यात यावी. हां हे बघा परत चिखलात डुबवली आहे सुंदर प्रकारे. हे बघा मासा नाही भेटला पण चिखल भेटला आणि घाण भेटले. असे धीरज पाटील तुम्ही असे काम करा मंडळासाठी खाडी साफ करायचा. हां सुंदर असं काम केलेलं आहे खाडी साफ करायची. बघा किती घाण काढले. याला पण मेहनत असते. तरी या शब्दाला
आणि तो आला आपला शिंगडे शेट आलाय. तूच बोलला. बघा आता पाव आणलेत माशांना टाकायला. यांना असं माशांना पहिलं खायला द्यायचा. मासे असे जमूया आपण. हां हे बघा मासे आले बघा. दिसतात का बुडबुडे. आणि बघा आता आमची पार्टी आहे. भाऊ लोक आलेत आपल्याला जेवण घेऊन. थंडा बिंडा घेऊन आलेत आणि आता पार्टी करू आपण खाडीवरच. आणि मयूर भाऊ गेला तिकडं माशांना खाऊ टाकायला. पार्टी करू मग थोड्या वेळाने भेटू. तोपर्यंत मासे येतील इथं जमतील मासे. चला. काय आला हां साप कुठं साप आहे. कुठं साप आहे. पकडलं तरी तर तिकडे बसलेलो तिकडे साप आलेला आहे. याला काटे बघ कसे असतात बघ. एक रूम असा बघा काटा. मगाशी लागला माझ्या काटा म्हणून मी त्याला धरतच नाही. पिशवी तिकडं आहे. शिंगड्या भाऊ दे सोडून दे. नको एकरू नको आपल्याला. ना मोठा भेटलेला पण आपण नाही खात त्याला म्हणून देतो सोडून परत त्याला. जीवनदान दिला बाई. जिले आपली जिंदगी. तर गाईज आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी कारण मच्छर फोडायला लागले खाडीवरती. खाडीवरती तुम्हाला माहिती आहे मच्छर जाम असतो. तर बघा इथं आपल्याला मावरा जो भेटलेला आहे. कालं मासे भेटलेत आणि वरस वगैरे भेटले आणि मोठे मोठे मावरा भेटला आहेत. असं नाही का बारीक बारीक मासे भेटलेत. मोठा मोठा मासा भेटलेला. आणि तोंडाची हालत बघा. आमचा नुसता अख्खा तोंड तेलकट झालेला आहे सगळ्यांचा. काय बोलू बघा. तर मग आता आम्ही चाललो आहे काहीतरी खाण्यासाठी कारण भूक लागले भरपूर. खाडीमध्ये भूक जाम लागते आणि मासा भरपूर आहे पण तो भेटतच नाही. कारण आम्ही पागच आणली होती. भुसा आणला नव्हता. जर भुसा टाकला असता तर त्याच्यामध्ये भेटला असता आपल्याला मावरा. तर मग आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. घरी म्हणजे काहीतरी खायला चाललो आहे. त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी. सगळे आपले भाऊ लोक बघा सगळ्यांची चाललेली पार्टी तिकडे मागे आहेत आपले भाऊ लोक. आणि मग आता हा जो मावरा पकडलेला आहे तो आम्ही बनवू कोणाच्या तरी घरी. नंतर मग खाऊ बिऊ मस्त. एंड करूया इथेच हा ब्लॉग कारण कसा मोठा ब्लॉग नको बनवायला. आणि बघा आमचा डिसिप्लिन आहे. जी पार्टी केली आम्ही तर कचरा वगैरे आम्हीच भरतो. म्हणजे कसा खाडीवर आम्ही कचरा ठेवत नाही. तर खाडी कशी क्लीन करायची कारण आपल्यालाच इकडे मावरा पकडायला लागतो. तर मग असं टाईमपासमध्ये आमचा मन झाला होता. काल पण झाला होता. काल प्लॅन कॅन्सल झाला. तर बोललो आज काय मावरा भेटला. तर आज काय भेटलाच नाही. जास्त नाही भेटला. थोडाफार भेटला खाण्यापुरती. तर आता आम्ही जाऊन बनवू मावरा. त्याच्यानंतर पहिले काहीतरी खायला जाऊ. पार्टी वगैरे तर झालेली आमची. परत भूक लागले. मग हा ब्लॉग मोठा न करता ठेवू ब्लॉग इथेच. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज. जय श्रीराम. चला.